वृत्तातून आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे आणि या कार्यकारिणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची, उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल तर मुख्य जनरल सेक्रेटरीपदी खासदार सुनील तटकरेंची निवड जाहीर करण्यात आलेली आहे। यानंतर बातमी सोलापूरमधल्या सामूहिक कॉपी प्रकरणाच्या संदर्भातली। तिथल्या 319 विद्यार्थ्यांना आता काहीसा दिलासा मिळालेला आहे। सामूहिक कॉपी प्रकरणी आता प्रशासनाने त्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे। सोलापुरातल्या सामूहिक कॉपी प्रकरणातील 319 विद्यार्थ्यांना हा दिलासा मिळाला असून 319 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने आदेश जारी केलेत। विद्यार्थी आणि प्रहार संघटनेची आक्रमकता पाहून अखेर MSBTने 14 सप्टेंबरला रात्री याबाबतचे आदेश पारित केले। आता 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान या सर्व 319 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे। सोलापूर शहरातल्या मौलाना आझाद पॉलिटेक्निक महाविद्यालयातील 319 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने सामूहिक कॉपी प्रकरणी 1 वर्षासाठी प्रतिबंधित केलं। एकाच वेळी 319 विद्यार्थ्यांना MSBTने प्रतिबंधित केल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली होती। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थ्यांना या माध्यमातून विनंती करतो की महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाला ज्या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, ज्या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करून त्यांना डिबार केला, नापास केला, अशा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा या माध्यमातून आम्ही देतोय। पण एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची की महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या काही अधिकारी कर्मचारी जे मनमानी पद्धतीने कामकाज करून विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय करतात, अशा लोकांवर कारवाई करून तिथून त्या अधिकाऱ्यांना हटवण्यात यावे अशी आमची प्रहारची मागणी आहे। कोल्हापुरातल्या अंबाबाई